Very good morning to all of you. सुप्रभात आप सभी को। We welcome you all to this Sunday online service. हम आप सभी का स्वागत करते हैं इस ऑनलाइन सभा में। Before going further to the service, I would like to take some time for a word of prayer. सभा में आगे बढ़ने से पहले मैं थोड़ा समय लेके प्रार्थना करना चाहूँगा। We shall pray now. Father in heaven, I want to thank you for this wonderful day, O Father. Thank you for this online service. Bless this service, O Father. Bless all the people who are watching this. Bless this day, O Father. Thank you for your love and mercy. I commit all the further time into your hands. In the living name of Jesus Christ, I pray. Amen. Amen. Now, Sister Prezi will lead us through one worship song. अब सिस्टर प्रेजी हमें एक आराधना के गीत में चलाएंगी। चाक पर अपनी रख मुझे, रूप अपना यीशु दे मुझे, जलाल का अपने बर्तन बना, आकार दे अपने हाथों से, तेरी मर्जी हो पूरी मुझसे, एक ऐसी मशक मुझको बना, फरियाद ये तुझसे खुदा, मुझको उठा, मुझको बना, फरियाद ये तुझसे खुदा, मुझको उठा, मुझको बना, भर दे रूह से अपनी सामर्थ्य से, पंखों में अपने छुपा, मिट्टी बेजान हूँ, मुझको थामे, हाथों से अपने सजा, भर दे रूह से अपनी सामर्थ्य से, पंखों में अपने छुपा, मिट्टी बेजान हूँ, मुझको थामे, हाथों से अपने सजा। बिगड़ ना जाऊं मैं, बिखर ना जाऊं मैं, तेरे हाथों में ही रहना चाहूं मैं, दुनिया की भीड़ में कहीं खो ना जाऊं मैं, इस भीड़ में कुचल ना जाऊं मैं, बिगड़ ना जाऊं मैं, बिखर ना जाऊं मैं, तेरे हाथों में ही रहना चाहूं मैं, दुनिया की भीड़ में कहीं खो ना जाऊं मैं, इस भीड़ में कुचल ना जाऊं मैं, अपने साए मुझको छुपा, अपने हाथों से मुझको बना, अपने साए में मुझको छुपा, अपने हाथों से मुझको बना, भर दे रूह से अपनी सामर्थ्य से, पंखों में अपने छुपा, मिट्टी बेजान हूँ,
मुझको थामे हाथों से अपने सजा, भर दे रूह से अपनी सामर्थ्य से, पंखों में अपने छुपा। मिट्टी बेजान हूँ मुझको थामे हाथों से अपने सजा, हाथों से अपने सजा, हाथों से अपने सजा। Thank you, Sister Prezi, for leading us into this wonderful song. धन्यवाद सिस्टर प्रेजी हमें एक सुंदर सी गीत में चलाने के लिए। Now it is time to listen to the Word of God. अब प्रभु का वचन सुनने का समय है। I request Pastor Bhaskar and Sister Ramola to lead us through the Word of God. मैं पास्टर भास्कर और रमोला सिस्टर को बुलाना चाहूँगा हमें प्रभु के वचन में चलाने के लिए। Amen. Very good morning, church. Once again, we welcome you in Jesus' name. शुभ सकाळ मंडळी, पुन्हा एकदा प्रवेशाच्या नावामध्ये आम्ही तुमचं स्वागत करत आहोत. Shall we pray with the and commit this time into God's hand? आणि ही वेळ आपण प्रभूच्या हाती समर्पित करूया. Father, I pray in Jesus' name. पिता प्रवेशाच्या नावामध्ये मी प्रार्थना करत आहे We ask your presence to lead us. आणि तुझं उपस्थितीच्या द्वारे तू आम्हाला पुढे चालव. We ask you, Lord, to Father, bless every child who is got connected and will be getting connected to this video, Lord. आणि बाप्पा हे व्हिडिओ जे कोणी तुझे लेकरू पाहतील त्या सर्वांना तू आशीर्वादित कर. We ask you to speak into our hearts, O Lord. आणि प्रभू प्रत्येकाच्या हृदयाशी तू आज बोल. And Lord, we pray that we may hear you, we may understand you this morning time. आणि प्रभू ह्या सकाळच्या वेळी आम्ही प्रार्थना करत आहे की आम्ही तुझी वाणी ऐकावी आणि ते समजून घ्यावी. Lord, work in our lives, O Lord. आणि आमच्या जीवनामध्ये तू अद्भुत कार्य कर. Bless the service of आणि Father. प्रभू ही सभा तू आशीर्वादित कर. Giving all the glory. सर्व गौरव तुला Use पिता. us as your एक instruments. पात्र म्हणून तुमचा उपयोग करून In घे. Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करत आहे. Amen. 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 Thank you. So today, this morning, the title of the message is Important of the Touch. आणि आजच्या सकाळच्या जे संदेशाचं शीर्षक असं आहे की स्पर्शाचे महत्व. Before we could go into God's word, I remember one story. आणि देवाच्या वचनाकडे जाण्याच्या आधी मला एक स्टोरी आठवते. Like there was a man who wanted to buy a house of 50 lakhs. आणि त्या ठिकाणी एक मनुष्य होता आणि 50 लाखाला त्याला एक घर विकत घ्यायचं And होतं. so he want to somehow he felt that house is a very beautiful house. It's in a very cheaper rate in a good area. I have to buy that house. आणि त्याला असं वाटत होतं हे जे घर आहे मला कसल्याही परिस्थितीमध्ये घ्यायचंच आहे आणि ते माझ्या खूप आवडीचं आहे आणि ते खूप स्वस्त आणि चांगल्या ठिकाणी आहे. And so he decided to pray, to go to church and pray. आणि त्याने हा निर्णय घेतला की चर्चमध्ये जावं आणि त्या ठिकाणी बसून प्रार्थना करावी. On the wayside there was a church. आणि त्या रस्त्याला लागूनच एक चर्च होतं. And so he rushed into the church आणि त्या चर्चमध्ये तो निघून गेला and he knelt down and began to pray. आणि त्या ठिकाणी गुडघे टेकून तो प्रार्थना करू लागला. But he saw, as he began to pray, there was a very close to him, there was another person who was praying. आणि त्याच्या अगदी जवळच आणखीन एक व्यक्ती बसून त्या ठिकाणी प्रार्थना करत होता. And he was praying, God, give me 2,000 rupees. आणि तो व्यक्ती असा प्रार्थना करत होता की प्रभू तुम्हाला 2,000 रुपये देऊ दे. If you don't give me, Lord, that owner of my house will tell me to vacate the house. आणि प्रभू जर हे 2,000 तुम्हाला नाही दिले तर माझा जो घर मालक आहे तो मला घर खाली करण्यासाठी सांगणार. Lord, you only can provide my need. आणि तो असं म्हणतो की प्रभू तूच माझी गरज पूर्ण करू With शकतो. all of his heart, he was calling on the name of God. आणि पूर्ण अंतःकरणानं तो प्रभूची आरोळी मारत होता. This man, John, hears this prayer about, he's praying for 2,000 and he stops his prayer. आणि हा व्यक्ती जो जॉन आहे तो शेजारच्या व्यक्तीची प्रार्थना ऐकतो आणि स्वतःची प्रार्थना करणं तो थांबवतो. And immediately he opens his wallet and just he removes 2,000 and he puts into the hand of
next person who is praying for 2,000 the rent to be paid. आणि लागताच तो आपलं पाकिट खिशामधून काढतो, त्याच्यातून 2,000 रुपये काढतो आणि जवळच बसलेल्या माणसाला तो देतो. And so you can see the man who received 2,000 was fully so much happy, so much joyful with the gratitude. You look to John and say thank you very much. आणि मग आम्ही पाहतो की ह्या व्यक्तीला खूप आनंद झालेला आहे. इतकं सुंदर अंतकरणामध्ये आनंद भरून तो जॉनकडे पाहतो आणि असं म्हणतो, खूप तुमचे आभारी आहे. And both walk out of the church with great happiness. आणि खूप आनंदाने ते दोघंही चर्चच्या बाहेर येतात. What I want to say, even though God is everywhere, but He is very attentive to every individual. आणि मला काय सांगायचं की परमेश्वर सर्व ठिकाणी आहे, पण त्याचं लक्ष आम्हा प्रत्येकाच्याकडे वैयक्तिकरित्या आहे. Can we say amen? Amen. He knows, even though He is such a big God, whole nation and so many people are praying and calling, yet God is such a big, His mind is such a unlimited, He looks you individually. आणि जरी आम्ही पाहतो की परमेश्वर सर्व ठिकाणी उपस्थित आहे, अनेक लोक त्याच्याकडे प्रार्थना करत असतात, पण त्याचं मन इतकं विशाल असं आहे की तो आम्हा प्रत्येकाची विनंती तो ऐकतो. So this morning time I want to tell you, no matter where you are, God is fully looking to you and is aware of you. आणि मला हे सांगायचं आहे की तुम्ही आज सकाळच्या वेळी कुठं देखील असा, पण परमेश्वर तुमच्याकडे पाहत आहे आणि तुमचं वेदना आणि दुःख तो जाणून आहे. Can we say hallelujah? हालेलुया. You know, let's turn to the book of Mark chapter 1. आणि आपण पवित्र शास्त्रामधून मार्क याचं शुभवर्तमान पहिला अध्याय. And our meditation passage starts from verse 29 to go it till 37. आणि आपण 29 पासून ते 37 वचन पर्यंत आज आपण पाहणार आहे. Here, you know, like because we get less time, you can read in your house this passage. आणि हा अध्याय आपल्याकडे वेळेअभावी आपण आपल्या घरी वाचू शकता. And so here, you know, like what has happened, God has healed, Jesus has healed the mother-in-law of Peter. आणि ह्या अध्यायामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की प्रभू येशू पेत्राची जी सासू आहे तिला तो बरं करतो. And that is a story here, that is an incident which is recorded. आणि ह्या ठिकाणी हा दाखला सांगण्यात आलेला आहे. You know, like how many in the world today need God's touch? आणि किती लोकांना आजच्या जगामध्ये परमेश्वराच्या स्पर्शाची गरज आहे. How many of in the world are very hunger for one touch of God in their life? आणि किती असे लोक आहेत की ज्यांना फक्त परमेश्वराच्या एका स्पर्शाची गरज आहे. You know, some people need a physical touch, some people need the touch in their soul. आणि काही लोकांना शारीरिक स्पर्शाची गरज आहे, काही लोकांना त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रभूच्या स्पर्शाची गरज आहे. So I want to speak this morning time the important of the touch. आणि म्हणून या सकाळच्या वेळी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की स्पर्शाचं जे महत्व आहे And how you and I can be the part of God's hand, healing touch to somebody else in our आणि life. कसं तुम्ही आणि आम्ही इतरांच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या स्पर्शाची भूमिका आम्ही बजावू शकतो. Can we say amen? Amen. You and I can be that part of God's healing touch to somebody else. आणि तुम्ही आणि आम्ही परमेश्वराच्या आरोग्यदायी स्पर्शाची भूमिका इतरांच्या जीवनामध्ये बजावू शकतो. Here we read in the passage of Mark chapter 1, which we, this record was, we 29 onwards, it records the mother-in-law of Peter was very sick. आणि ह्या ठिकाणी मार्क शुभवर्तमान पहिला अध्याय 29व्या वचनापासून पुढे जर आपण पाहिलं, या ठिकाणी असं नमूद करण्यात आलेलं आहे की पेत्राची जी सासू आहे ती आजारी होती आणि प्रभूने तिला स्पर्श केला. What was her problem? The Bible says she had a fever. That's what the Bible आणि says. तिची समस्या काय होती की तिची समस्या ही होती की तिला ताप आला होता. And the Dr. Luke records in his book of Luke chapter 4 verse 38. आणि लूक शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 38व्या वचनामध्ये Dr. Luke says, आणि जे वैद्य लूक जे आहे ते असं म्हणतात, he described this condition as she had a great fever. आणि That's त्या what he ठिकाणी says. लूक असं म्हणत आहे की त्या ठिकाणी तिला खूप ताप आला होता. We need to understand this incident has happened 2000 years ago. आणि आम्ही हे समजून घ्यायला पाहिजे की ही जी घटना आहे 2000 वर्षापूर्वी घडलेली आहे. Now we have
paracetamol in our everybody's house. So any temperature come, immediately we take a medication and help ourselves. आणि आजकाल आम्ही पाहतो की प्रत्येकाच्या घरामध्ये पॅरासिटामॉल आहे आणि आम्हाला जर ताप आला आम्ही पटकन ती टॅबलेट घेतो. In those days, the medication, it was not advanced. They did not had any medication to immediately treat the आणि fever. त्या काळामध्ये कुठलीही आधुनिकता नव्हती आणि पटकन त्यांना ते औषधोपचार प्राप्त होत नव्हते. So no, Dr. Luke is saying great fever. That means she had high temperature. आणि डॉक्टर लुक जे आहे तसं म्हणतात की तिला खूप जास्त प्रमाणामध्ये ताप आला होता. That means it could be a bacterial or it could be viral. God knows, but she had a serious fever in her body. आणि तिला व्हायरल असू शकतं किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असू शकतो, पण तिच्या शरीरामध्ये जंतू संसर्ग झालेला मी पाहतो. And what has made, because of that fever, she has been restricted to her bed and she was on the bed lying down. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की ती बिछाण्याला खिळलेली आहे, तिला खूप जास्त ताप आलेला आहे. And when this message or this incident came, they spoke to Jesus Christ. Jesus visited Peter's house to visit this lady and heal. आणि आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्त पेत्राच्या घराला भेट देतो आणि त्या ठिकाणी पेत्राच्या सासूला तो बरं करतो. How he healed this lady? आणि आता कसं काय प्रभू येशूने तिला बरं केलेलं Now, आहे. book of Mark chapter 1 and verse 31, it is mentioned very clearly. आणि मार्क शुभवर्तमान पहिला अध्याय आणि 31व्या वचनामध्ये खूप स्पष्ट असं लिहिलेलं Shall we आहे. read in Marathi? आपण मराठीमध्ये हे वचन वाचूया. Mark chapter 1 verse 31. मार्क शुभवर्तमान पहिला अध्याय आणि 31व्या I वचन. will read. Mark says that Jesus took her by hand and lifted her up. And that's what Bible says. आणि ह्या ठिकाणी वचन असं म्हणतं, तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठविले व तिचा ताप निघाला आणि ती त्याची सेवा करू लागली. Here Jesus, a special act is taking place. आणि ह्या ठिकाणी एक विशिष्ट कृती प्रवेश करत आहे. He actually touched her hand and lifted her up and she was healed. आणि The Bible वचन असं त्या says. ठिकाणी म्हणतं, तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठवले. Jesus could have just simply spoken the word as he did in other places. He would have just spoken the word, "Oh, be healed, lady." She would have been cured. आणि जसं इतर ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने केलं की तो फक्त शब्द बोलला, अनेक रोगांना आरोग्य मिळालं, तसं देखील तो करू शकला असता. But Jesus is not choosing that way of just to speak the word, but instead he chose to touch her by the hand and to heal her. आणि तो मार्ग प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या ठिकाणी निवडला नाही की फक्त शब्द बोलून तिला आरोग्य द्यावं, पण वचन असं म्हणतं की तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठवले. Jesus knew along with the healing she need the touch in her life. आणि कारण प्रभू येशूला माहित होतं की आरोग्याबरोबरच त्याला स्पर्शाची देखील तिला गरज आहे. There are many incidents in the Holy Bible, in a New Testament Bible records. पुष्कळ अशा घटना नवीन करारामध्ये नमूद केले गेलेले आहेत. If you see the book of Matthew chapter 8 verse 3. मत्ते शुभवर्तमान 8वा अध्याय आणि 3रं वचन जर आपण पाहिलं, Here Jesus touched the leper man. He laid his hand and healed the leper. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो कुष्ठरोगी जो व्यक्ती आहे त्या ठिकाणी प्रभू येशू त्याला स्पर्श करतो आणि त्याचा तो रोग निघून जातो. Actually it was against the law of cleanliness. आणि जे नियमाच्या बाह्य अशी ती कृती होती. Yet Jesus reached out his hand and laid his hand on this leper and said, "Be healed." आणि तरी देखील प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्यावरती हात ठेवला आणि मग त्या व्यक्तीला आरोग्य मिळालं. Immediately, the leper was healed. When Jesus said, "I am willing, you be healed," and immediately he was cured. आणि ज्या वेळेला प्रभू येशू म्हणतो की माझी इच्छा आहे तू बरं व्हावं, तात्काळ त्या ठिकाणी तो आजार निघून गेलेला आम्ही Then we पाहतो. see even Matthew chapter 9, we see, like verse 29, Jesus healing the blind man. He touched his eyes with his hands and healed his eyes. आणि ह्या ठिकाणी आम्ही पाहतो मत्ती याचा 9वा अध्याय आणि 29व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जे आंधळा व्यक्ती आहे त्याला स्पर्श करतो.
like by putting his hand. आणि त्याचा हात त्याच्या डोळ्यावरती ठेवतो. And also we read the book of Mark chapter 7 verse 33. आणि मार्क शुभवर्तमान 7वा अध्याय आणि Verse 33. 37 वचन. Even there, dumb and deaf, the person, Jesus, puts his hand, finger in the ear and the tongue, he heals, the Bible says. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की त्या एका व्यक्तीला ऐकू देखील येत नाही, बोलता देखील येत नाही, त्या व्यक्तीला प्रभू स्पर्श करतो आणि तात्काळ त्या व्यक्तीला आरोग्य मिळतं. And also we see, like Matthew, in the book of Mark, verse 10, it says 13 to 16, many children were brought to Jesus so that Jesus may touch by his hand. आणि मार्क याचं 10वा अध्याय 13 वचनापासून आम्ही पुढे पाहतो की अनेक लेकरांना प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणण्यात आलं आणि प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांच्यावरती हात ठेवला. And also we read Luke chapter 13. आणि लूक याचं 13वा अध्याय 13 वचन. Here 18 years that hunchback lady was there. Even this lady, Jesus touch his hand, he puts his hand and heals this lady. आणि ह्या ठिकाणी आम्ही पाहतो की 18 वर्षाची दुखणेकरी ती स्त्री आहे, तिच्यावरती प्रभू येशू ख्रिस्त हात ठेवतो आणि तात्काळ तिला बरं वाटतं. What we see here, Jesus was wanting and willing, he was compassionate to touch the people to be healed. आणि आम्ही काय पाहत आहे की प्रभू येशूला त्या ठिकाणी खूप कळवळ आहे की लोकांना स्पर्श करावा आणि त्यांना आरोग्य प्राप्त व्हावं. Human touch is very, very important. आणि जे मनुष्याचा जो स्पर्श आहे तो खूप महत्त्वाचा आहे. If human touch is very, very, like the doctors say, आणि त्या ठिकाणी डॉक्टर असं म्हणतात. there was a story which is read. आणि एक गोष्ट मी ऐकलेली आहे, वाचलेली आहे. There was a premature baby was born. आणि त्या ठिकाणी अपुऱ्या दिवसाचं बालक जन्माला आलेलं. And the doctor said it is very difficulty to survive. आणि डॉक्टर असं म्हणतात की ह्याचं जगणं म्हणजे खूप अशक्यच आहे. So and the doctors, because everywhere there was a monitors and there was a saline and also there was a pipe for feeding this child in the mouth. It's and very difficult this baby can survive. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की त्या ठिकाणी आयसीयू मध्ये त्याला पाईप लावलेला आहे, मॉनिटर लावलेला आहे आणि असं वाटतंय की ते बाळ जगणं म्हणजे खूप अशक्य आहे. And the mother feels now how, because husband has already left her and ran away before she could deliver. आणि त्या ठिकाणी त्याच्या बाळाच्या आईला असं वाटतं की कसं माझं बाळ आता जगणार, कारण तिचा पती देखील डिलिव्हरीच्या आधीच तिला सोडून निघून गेलेला आहे. And so the doctor says to this lady, आणि मग डॉक्टर जे आहेत त्या ह्या स्त्रीला असं म्हणतात, you have to do now one thing. आता तू एक गोष्ट करणं आवश्यक आहे. Only God can heal. आणि फक्त परमेश्वरच तुझ्या लेकराला बरं We करेल. are giving all sorts of medication what we can give medically. आणि आम्ही वैद्यकीय दृष्ट्या जे औषध पाणी त्याला देऊ शकतो ते सर्व आम्ही देत Now आहोत. you have only one hope, God can heal. आणि तुला फक्त एकच आशा आहे, ते म्हणजे प्रभूच तुझ्या लेकराला आरोग्य And so देईल. when the doctor said like that to this mother, आणि ज्यावेळेला डॉक्टरांनी तिच्या बाळाच्या आईला अशा प्रकारे सांगितलं, immediately one senior nurse walked to this lady. आणि लागताच एक जे खूप जुनी अशी नर्स आहे ते तिच्या जवळ येते. He says, one request I request you. आणि ती असं म्हणते की एक विनंती मी तुला करते. Every day you should come. आणि प्रत्येक दिवशी रोज तू या ठिकाणी ये. As you come to this NICU, you have to touch with your hand very lovingly, caringly her head of the baby, your legs and arms, you need to touch and say, I love you. आणि जसं तू NICU मध्ये येशील, तुझ्या लेकराला त्याच्या डोक्यावरती आणि त्याच्या हाताला, त्याच्या पायाला तू हळुवारपणे तू स्पर्श कर आणि तू असं म्हण की लेकरा मी तुझ्यावरती प्रेम You करते. begin to speak to her and I want you, she should get connected to your voice and your touch. That's what I want. It will happen and rest is in the hands of God. आणि मग ती असं म्हणते की माझी इच्छा आहे की तुझ्या आवाजाला ते लेकरू प्रतिसाद द्यावं, अशा प्रकारे तू त्याच्याशी बोल आणि तू त्याला स्पर्श कर. आणि बाकीचे जे गोष्टी आहे आपण प्रभूच्या हाती सोपूया. The story ends, the child was recovered and she was healed. आणि शेवटी आम्ही पाहतो त्या ठिकाणी त्या लेकराला पूर्ण आरोग्य लाभतं. If human touch is so
powerful, how much important and how great is the touch of Jesus, our Savior and our Redeemer, our आणि Creator. मनुष्याचा स्पर्श जर इतका महान आहे, सामर्थ्य आहे, तर त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आमच्या तारणाऱ्याचा स्पर्श आहे. Can we say amen? Amen. The touch of God will change whether you are woman or whether you are man, no matter what, but it changes everything. आणि जो तारणाऱ्याचा जो स्पर्श आहे, तुम्ही स्त्री असा किंवा पुरुष असा, काही देखील असू दे, पण परमेश्वराचा स्पर्श आम्हाला बदलून टाकतो. I want to suggest you something this morning time. आणि ह्या सकाळच्या वेळी मला काहीतरी सल्ला द्यायचा आहे. There are different ways we can, touch one another. आणि अशा वेगवेगळ्या पद्धती आहे जिथं आम्ही एकमेकांना स्पर्श करू शकतो. According to circumstances. आणि सर्व परिस्थितीच्या द्वारे, According to the situation. परिस्थिती कशी आहे ते पाहून, We need divine guidance to learn to, pass on the touch. आणि आम्हाला दैवी समजबुद्धीची गरज आहे की हा स्पर्श आम्ही इतरांपर्यंत पोहोचवावा. I want to encourage you as a family. आणि एक कुटुंब म्हणून मला उत्तेजन करू द्या. We need to learn to touch our children. आणि आम्ही आमच्या लेकरांना स्पर्श करणं शिकलं When they पाहिजे. are growing from childhood, we need to learn to hug, we need to learn to kiss, we need to say, I love you. आणि जसं ते लहानापासून मोठे होत आहेत, आम्ही त्यांना स्पर्श करावा, आम्ही त्यांना पप्पी घ्यावी आणि आम्ही त्यांना असं म्हणावं की लेकरा, मी तुझ्यावरती प्रेम करते. Speak good words to your children. आणि तुमच्या लेकरांना चांगले शब्द बोला. Do you remember when the children are small, when they fall, they get very small hurt, but they come and ask mother to kiss that area, so when you kiss, they will feel better. आणि आता तुम्हाला आठवतं का की आपलं लेकरू एकदम लहान असताना एखादं त्याला जखम झाली तर ते आपल्याकडे पळत येतं आणि त्याची इच्छा असते की जिथं त्याला लागलेलं आहे तिथं आपण फुंकर मारावी किंवा तिथं आपण पप्पी घ्यावी आणि मग त्याला असं वाटतं की आता मला माझं दुखणं निघून गेलेलं So आहे. I want to encourage you all who are listening, please, if you have a children, right from your children, learn to touch your children and pass on this touch of love and affection and care which will bless their life. आणि माझी इच्छा आहे ज्यांना लहान लेकरं आहे, आपल्या लेकरांना तुम्ही स्पर्श करा आणि हा दैवी स्पर्श आम्ही इतरांपर्यंत पुढे चालवूया. And if you're a grown up family, आणि जर तुम्ही वाढत्या कुटुंबामधली आहात, whether in the church or whether in your house or wherever you are, आणि मंडळीमध्ये तुम्ही असाल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये आणि बाकीच्या ठिकाणी कुठे तुम्ही we can असाल, also heal people by our words. आणि आपल्या शब्दांच्या द्वारे आम्ही इतरांना आरोग्य आणू शकतो. We can heal people and bless people even by our body language. आणि आमचे देहबोलीच्या द्वारे देखील आम्ही इतरांना आरोग्य देऊ शकतो. Shall we read one scripture? आपण एक वचन त्या ठिकाणी वाचूया. Book of Proverbs chapter 16 आणि नीतिसूत्र याचं 16वा अध्याय and verse 24 we will read. आणि 24वा वचन आपण वाचणार Book आहे. of Proverbs chapter 16 verse 24. नीतिसूत्र याचं 16वा अध्याय 24वा वचन. And says the glorious words are honeycomb, sweet to the soul and healing to the bone. वचन या ठिकाणी असं म्हणतं, ममतेची वचने मधाच्या पोळ्यासारखी मनाला गोड व हाडास आरोग्य देणारी आहेत. Can we say hallelujah? Hallelujah. The sweet words are like a honeycomb. It brings healing to soul and healing to bones. The आणि इथं Bible वचन says. असं म्हणतं की ममतेची वचने मधाच्या पोळ्यासारखी मनाला गोड व हाडाला आरोग्य देणारी आहेत. Can we say hallelujah? Hallelujah. So I want to encourage you we need to exercise in our church, we need to exercise as in our families. आणि हेच जे कृती आहे आमच्या मंडळीमध्ये, आमच्या कुटुंबामध्ये आम्ही हे करायला हवं. Sometimes when you see the people are wounded and people are very unhappy, they don't need your money, they don't need your anything, they need this sweet word which will heal their lives. आणि पुष्कळ ठिकाणी आम्ही पाहतो अनेक लोक दुखावला गेलेले आहेत, ते असंतुष्ट असे आहेत, त्यांना तुमच्या पैशांची गरज नाही पण तुमच्या प्रेमळ शब्दांची त्यांना गरज We आहे. will read one more scripture, wonderful scripture. आणखीन एक सुंदर वचन आपण वाचणार आहे. Book of Proverbs chapter 12 आणि नीतिसूत्र याचा 12वा अध्याय and verse 18. 18व वचन आपण वाचणार आहे. The words of careless pierce like a sword, but the tongue of wise bring healing. आणि नीतिसूत्रे 12वा अध्याय 18व वचन असं म्हणतं, कोणी असा असतो की तलवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करीतो, परंतु सुज्ञांची जीवा
आरोग्यदायी आहे. Can we say amen? आमेन. So I want to encourage you, careless words are like sword. आणि मला उत्तेजन करू द्या, वचन असं म्हणतं की जे अविचाराचे भाषण करीतो तो तलवार भोसकल्यासारखं त्याचे शब्द आहे. Let's not use these swords in our life. आणि आपल्या जीवनामध्ये आम्ही अशी तलवार वापरू नये. But let's be wise and bring healing. तर आम्ही सुज्ञानांची जीवा आरोग्यदायी असते अशा प्रकारे आम्ही सुज्ञानी बनावं. Sometimes when we go for ministry, some new family, new contact, we see, their situation is we can't do anything. आणि काही ठिकाणी आपण घरभेटीसाठी जातो, सेवा कार्यासाठी जातो आणि परिस्थिती अशी असते की तिथे कुठलेही शब्द आम्ही बोलू शकत नाही. And we hear the cry, we hear the pain, we hear the agony which they are expressing by the tears. आणि त्यांच्या अश्रूद्वारे ज्या दुःखातून ते जात आहे, जे कष्ट ते झेलत आहेत, ते सगळं आम्ही पाहतो. And I have seen in my ministry. आणि माझ्या सेवा कार्यामध्येही मी पाहिलेलं आहे. Sometime I said, if she's a lady, I say to my wife, please hug her. आणि काही वेळेला अशा प्रसंगामध्ये मी माझ्या पत्नीला असं सांगतो की तू कृपया जाऊन तिला तू मिठीत घे. And I have seen when that hug is given by the love, they have been healed. It is like a balm to their wounds. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की ते छोटंसं मिठी मारण्याच्या द्वारे त्यांना जे दुःख झालेलं आहे त्याला एक मलमपट्टी सारखं ते करतं. There was a small child one day. आणि एक दिवस एक लहान लेकरू त्या ठिकाणी होतं. And the neighbor, grandmother and grandpa, only 2 people were staying. आणि त्यांच्या शेजारी एक आजी आणि आजोबा राहत होते. And so they used to always pet this small baby and neighbor's baby and show love because they were 2 individual, nobody was there. आणि ते आजी आजोबा एकटेच राहत असल्या कारणानं ह्या लहान लेकराबरोबर ते खेळायचे आणि त्याला ते खूप प्रेम करायचे. But suddenly one day this grandma dies. अचानकच एक दिवस ती जी आजी आहे ती मरण पावते. And then the grandfather is crying. आणि मग त्या ठिकाणी आजोबा खूप रडू लागतात. So this neighbor, the baby, her mother says, "Are grandma is gone to heaven." आणि ते शेजारच्या घरामध्ये त्या ठिकाणी त्याची मम्मी अशी म्हणते की जी आजी आहे ती प्रभूकडे आता गेलेली आहे. And so he, without telling her mother anything, softly he goes to this grandfather. आणि त्याच्या घरामध्ये काहीच नाही बोलता, आईला काही सूचना नाही, ते हे लहान लेकरू जातं आणि आजोबांच्या जवळ ते जातं. And he's just sitting with the tears flowing. आणि त्या ठिकाणी जे लेकरू आहे जे आजोबा आहेत त्या ठिकाणी रडत असताना And so this small baby goes and sit on the lap of this grandfather. आणि हे जे लहान लेकरू आहे ते हळूच जातं आणि त्या आजोबांच्या मांडीवरती जाऊन बसतं. Then after few hours this mother calls this baby, said, like he's crying, what are you doing there? आणि मग त्याची आई अशी म्हणते की ते आजोबा रडत आहेत आणि तू तिथे जाऊन काय करत होतास? Said, no, grandpa is crying and I just sat on his lap. आणि तो असं म्हणतो की ग्रँडपा जे आहेत आजोबा जे आहेत रडत होते म्हणून मी त्यांच्या मांडीवरती जाऊन बसलो. Like after some days the grandpa says, when he came and sat close to me, it really comforted me. आणि मग ते आजोबा असं म्हणतात काही दिवसानंतर की जसं हे लेकरू माझ्या मांडीवरती येऊन बसलं आणि ते मला सांत्वना देऊन गेले. My brothers and sisters, sometimes our body language and our presence can bring healing to the people. माझ्या बहीण भावानं काही वेळेला आपली देहबोलीच्या द्वारे काही वेळेला आम्हाला आरोग्य लाभतं. Only by our presence, people, when we go and just stand, we may not able to do anything in the condition, but our presence can comfort their आम्ही त्या lives. परिस्थितीमध्ये काहीच करू शकत नाही, पण ज्यावेळेला आम्ही जाऊन त्या ठिकाणी उभा राहतो आमच्या त्या उपस्थितीच्या द्वारे लोकांना सांत्वना लागते. This mother-in-law of Peter was touched by the hand of Jesus. आणि आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्पर्शाद्वारे पेत्राच्या सासूला आरोग्य लाभलेलं. Whenever Jesus has touched somebody, their lives were changed. आणि जिथं कुठं प्रभू येशू ख्रिस्तानं स्पर्श केलेला आहे त्यांचं जीवन बदलून गेलेलं आहे. Actually, this mother-in-law condition was people were serving her and she was on the bed, lying on the bed. आणि पेत्राच्या सासूची परिस्थिती अशी होती की अनेक लोक तिची सेवा करत होती आणि ती बिछाणावरती होती. And when Jesus lifted her with the hand, and the Bible says the fever left her and she was healed.
आणि जसं प्रभू येशू ख्रिस्तानं तिला स्पर्श केला, वचन असं म्हणतं की तो ताप निघून गेला आणि तिला आरोग्य लाभलं. See what happened, verse 31. आणि ह्या ठिकाणी 31व्या वचनामध्ये काय घडलेलं आहे? Shall we read book of Mark chapter 1 verse 31. मार्क शुभवर्तमान पहिला अध्याय 31 वचन. तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठविले व तिचा ताप निघाला आणि ती त्याची सेवा करू लागली. आणि ते त्याची सेवा करू लागले. Amen. Up to now people were serving her, but after she has been healed, she began to serve others. आणि आतापर्यंत लोक तिची सेवा करत होते, पण जसं तिला आरोग्य लाभलं ती उठून त्याची सेवा करू लागली. Oh, that is the power, that is the effect of the healing touch of Jesus. आणि हा ते जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्पर्शाचा परिणाम अशा प्रकारे होतो. No matter who you are, if Jesus has touched you, everybody who has received his touch, some or other way we serve him. आणि काही हरकत नाही, तुम्ही कोण असाल, पण प्रभूचा स्पर्श ज्यावेळेला तुम्हाला होतो आणि इतर काही गोष्टीच्या द्वारे आम्ही प्रभूची सेवा करू And लागतो. the Bible records आणि मग पवित्र शास्त्र असं म्हणतं, this healing news was spread like a hot news in the entire city. आणि त्या संपूर्ण शहरामध्ये ही वार्ता पसरली. And the Bible says in verse 33, आणि 33व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, whole town gathered in the front of the Peter's house. आणि संपूर्ण जे शहर आहे पेत्राच्या घरी जमा झाले. Many were healed and many were delivered from their sickness and आणि problems. पुष्कळ लोकांना आरोग्य मिळालं, पुष्कळ समस्यातून त्यांना सुटकारा मिळाली. Immediately verse 35 says, आणि 35व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, Jesus did not say, come, let's now do more. Now, ministry has expanded. People are coming. Now we have to. No, he separated himself and gone to isolated place to pray. आणि प्रभू येशू ख्रिस्त लगेच काय असं म्हणाला नाही, आपली सेवा आता वाढलेली आहे, चला आणि आपण सगळेजण आता सेवा करायला लागूया. तर वचन असं म्हणतं की त्यानं स्वतःला विभक्त केलं आणि त्या ठिकाणी प्रार्थनेसाठी एकांत स्थळी तो गेला. You don't read in the passage, he said, come now, we will sit for prayer. आणि तो असं म्हटला नाही की चला आपण आता प्रार्थनेला Come, let's बसूया, all prayer. चला आपण सगळेजण प्रार्थना करूया. He went separately to seek the Lord. आणि तो एक वेगळा एकांती निवांत ठिकाणी गेला की प्रभूच्या प्रार्थना करण्यासाठी. What we need to learn here, या ठिकाणी आम्ही काय शिकायला हवं? our personal connection, our personal prayer is very important than the gathering prayers. आणि आमची वैयक्तिक प्रार्थना खूप महत्त्वाचं आहे एकत्रित प्रार्थना करण्यापेक्षा. You know, I'm not saying we should not gather and pray. That is not my understanding. आणि मी काय असं म्हणत नाही की आपण एकत्रित प्रार्थना करू नये, But the more than gathering prayer should be our personal prayer. आणि पण ह्याच्यापेक्षा देखील जास्त आमची वैयक्तिक प्रार्थना असणं गरजेचं आहे. Can we say amen? Amen. Because all the guidance, all the strength and every strength we receive when we get connected to God. आणि ज्यावेळेला आम्ही प्रभूशी जुडलो जातो त्यावेळेला आम्हाला सर्व मार्गदर्शन आणि प्रभूचं सामर्थ्य आम्हाला प्राप्त होतं. And then only when we receive his strength, his guidance, his leading, then only we are able to pass on to somebody else. आणि ज्यावेळेला आम्ही त्याचं मार्गदर्शन स्वीकारतो, आम्हाला सामर्थ्य प्राप्त होतं, तरच आम्ही इतरांपर्यंत ते आम्ही पोहोचू My शकतो. brothers and sisters, if you are the person who is praying more, let me tell you, God will use you as the extended hand of Jesus Christ. माझ्या बहीण भावांनो, जर तुम्ही ती व्यक्ती असाल की तुम्ही खूप प्रार्थना करत आहे एकांत समयामध्ये प्रभू बरोबर, तर तुम्ही प्रभूचा स्पर्श इतरांपर्यंत पुढे नेऊ शकता. You can become like that mother-in-law of Peter. You will begin to serve आणि others. पेत्राच्या सासूप्रमाणे तुम्ही इतरांची सेवा करू लागाल. Can we say amen? Amen. As this, I told you the story, as this nurse says to this, mother, you need to touch her. You need to get connected. Your voice has to be connected. Your body has to be connected with the child. आणि जसं ती नर्स त्या मुलाच्या आईला म्हणाली की तू येऊन त्याला स्पर्श कर आणि तुझा आवाज आणि ते तुझा स्पर्श त्या मुलाला समजला पाहिजे, त्याला त्याची जाणीव झाली पाहिजे, तरच त्याला आरोग्य मिळेल. In the same way, God knew that we need his voice and we need his touch. तशाच प्रकारे प्रभूला कळतं की आम्हाला त्याचे स्पर्श आणि त्याच्या वाणीची आम्हाला गरज आहे. So he gave you and me his voice, that is Jesus Christ, his word, and Jesus is his voice. आणि तुम्हाला आणि आम्हाला प्रभूनं स्पर्श दिलेला आहे, त्याची वाणी दिलेली आहे, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. And his body is his touch that you and I may enjoy in our life. आणि त्याचं शरीर जे आहे म्हणजे त्याचा स्पर्श
आम्हाला प्रभूनं दिलेलं आहे यासाठी की आम्ही त्याचा आनंद घ्यावा. His body is the church, the body of Christ. आणि त्याचं शरीर म्हणजे त्याचं मंडळी म्हणजे देवाची मंडळी आहे. You know, that is through his church we can experience his touch in our life. आणि ह्या मंडळीच्या द्वारे आम्ही त्याचा स्पर्श अनुभव घेऊ So शकतो. his word, and Jesus says, I love you. आणि त्याचं वचन ते प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की मी तुमच्यावरती प्रेम करतो. And when we hear and experience this love, God wants you and me to reach out to somebody who is in the आणि need. ज्यावेळेला हा अनुभव आमच्या जीवनामध्ये आम्ही घेतो, हे वचन ज्यावेळेला आम्ही ऐकतो, देवाची इच्छा आहे की हे प्रभूचा प्रीतीचा स्पर्श आम्ही इतरांपर्यंत पोहोचवावा. Can we say hallelujah? हालेलुया. So I want to encourage you at the closing या point. ठिकाणी थांबवत असताना मला उत्तेजन करू द्या. Holy Spirit want to use you and me पवित्र आत्म्याला तुम्हाला आणि आम्हाला उपयोगी करून घ्यायचं आहे. as hands of Jesus आणि Christ, प्रभू येशू ख्रिस्ताचे हात म्हणून, as a mouth of Jesus प्रभू येशू Christ, ख्रिस्ताचं मुख म्हणून, as the feet of Jesus प्रभू येशू Christ, ख्रिस्ताचे पाय म्हणून, as we become available to Him. आणि जसं आम्ही त्याला उपलब्ध हो, Holy Spirit want to use us पवित्र आत्मा आम्हाला उपयोग करून to घेईल. bless somebody, इतरांना आशीर्वादित to heal करण्यासाठी, somebody, इतरांना आरोग्य to be a देण्यासाठी, blessing to somebody. इतरांना आमच्याद्वारे आशीर्वादित May होण्यासाठी. God use you this morning. प्रभू ह्या सकाळच्या वेळी तुम्हाला आशीर्वादित करू. May God bless you. प्रभू तुम्हाला आशीर्वादित Shall we करू. pray? आपण I प्रार्थना request Ramala to pray for आपण us. प्रार्थना करूया. पिता प्रभू, आम्ही तुला धन्यवाद आणि महिमा देत आहे परमेश्वर, आणि सुंदर तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो राजा. आणि देवबाप्पा प्रभू, तू आम्हाला प्रत्येक ठिकाणी देवबाप्पा तुझ्या प्रीतीनं तू आम्हाला भरतोस, तू आम्हाला स्पर्श केलेला आहेस, म्हणून आम्ही तुझी स्तुती करत आहे. देवबाप्पा आम्ही प्रार्थना करत आहे, जसं आज तुझी लेकरं हे वचन ऐकत आहे प्रभू, त्यांच्या जीवनाला तू स्पर्श कर. आणि प्रभू, जसं पेत्राच्या सासूला तू आरोग्य दिलं, तसं त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये प्रभू तुझ्यापासूनचं सुटकारा आणि आरोग्य आण परमेश्वर बापा. प्रभू, हे वचन आम्हा सर्वांच्यासाठी तो आशीर्वादित केलेलं आहे, म्हणून तुला धन्यवाद देत आहे. ही प्रार्थना मी येशूच्या नावात करतो म्हणून एक पिता. Amen. Amen. Thank you. God bless you. Thank you very धन्यवाद much. प्रभू, तुम्हाला आशीर्वाद देऊ. Amen.